नमस्कार, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या कौल महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीवर। मी आलेलो आहे सांताक्रूज ईस्टला वाकोला या परिसरात आणि आज आपण इथे पाठी बघा सराव चालू आहे। गोविंदा पथकाला भेट द्यायला आलेलो आहे। गोविंदा पथकाचं नाव आहे वाकोला नागरिक प्रतिष्ठान गोविंदा पथक आणि सुंदर असा हा सराव सुरू आहे त्यांचा। पुढे या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा सराव आणि त्यांच्या प्रशिक्षकांची आणि गोविंदांची आपण छोटीशी मुलाखत घेणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आपण आता आलेलो आहे वाकोला नागरिक प्रतिष्ठान गोविंदा पथक यांना भेट द्यायला। आपल्याबरोबर त्यांचे प्रशिक्षक आहेत राजेश कदम सर। सर, आपलं स्वागत आहे आपल्या वृत्तवाहिनीवर। नमस्कार, जय महाराष्ट्र। सर, पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारीन, थोडक्यात तुम्ही आपल्या दहीहंडी पथकाबद्दल सांगा। वाकोला नागरिक प्रतिष्ठान गोविंदा पथक गेली 10 वर्ष इथे गोविंदा करत आहे आणि मुंबई उपनगरामधलं हे पहिले गोविंदा असं पथक आहे जे 2च्या बेसवर 6 थर लावतोय, 3च्या बेसवर 7 थर लावतोय। ह्या वर्षी आम्ही 4च्या बेसला 8 थर लावणार आहे। म्हणजे एक वेगळं ह्याचं जे नियोजन आहे आणि ह्याचं जर एक स्ट्रक्चर जर आपण विचार केला तर कसं केलं की कमी मुलांमध्ये जास्त, म्हणजे आपण मी उदाहरण त्याचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं मी देईन। कणभर मावल्याने मनभर मुघलांना कापलं आहे। आपण थोडासा मी महाराजांचा वाचक आहे, एक थोडंसं त्या दृष्टिकोनातून घेतलं। कारण कसं आहे, आत्ताच्या पोरांच्या नोकऱ्या आहेत, कोण कामाला कोणाला वेळ मिळत नाही असा, तर आपल्याकडे कमी मुलांमध्ये आपण थर जास्तीत जास्त रचून 0 अपघात आपण कसा करता येईल ह्याचं एक स्ट्रक्चर मी इथे तयार केलेलं आहे। त्या पद्धतीने आपली पोरं सगळी थर वगैरे तयारी चालू आहे। प्रो गोविंदा चाललेला आहे। वाकोल्यामध्ये 2 पथक क्वालिफाईंग राऊंडला होते, त्यातला एक क्वालिफाय झाला। तर तुमच्या गोविंदा पथकासाठी तुमचं काय नियोजन आहे का भविष्यात प्रो गोविंदासाठी खेळण्याचा? या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नाही, असं काय नियोजन तुम्ही डोक्यात ठेवलंय का? हे बघा, प्रो गोविंदा ज्या टायमापासून इथे चालू झाला, आता मला असं वाटतं त्याला तिसरं वर्ष आहे। त्याच्या पहिल्या पर्वाला मी ॲज अ रेफरी होतो प्रोला, मी समितीवरती आहे। त्या ठिकाणी एक गोष्ट मला तिथे कळलं की हा जो गोविंदा आपला खेळ आहे हा मातीतला खेळ आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही कॉर्पोरेट लेवल घुसवून त्याचं वर्गीकरण होतं आहे। म्हणजे कसं आहे, मुलं एखादा कोणतरी बिझनेसमॅन येणार, आपल्याला सांगणार बस आपल्याला सांगणार, तेच चाललं आहे। प्रो हा दहीहंडी हा मातीतला खेळ आहे आणि प्रो काय करतं आहे की तुमची ॲडव्हर्टिजमेंट करते आहे, बरोबर आहे, आणि तुम्हाला सांगते आम्ही तुम्हाला एवढे देऊ। मी जो प्रो केला होता त्याची व्याख्या आणि आत्ताची व्याख्यामध्ये जमीन असं मला ते फरक आहे। म्हणजे थोडक्यात म्हणजे जो ट्रेडिशनल आपली दहीहंडीची पद्धत आहे, ट्रेडिशनल गोविंदा आहे, त्याला इफेक्ट करतोय का प्रो गोविंदा? नक्कीच त्याला इफेक्ट करतोय। हा मातीतला सण आहे, पाण्याने भिजून लोक आमच्या अंगावर पाणी टाकले आहेत, परत एक ठिकाणी ढोल ताशे वाजतायत, मुलं नाचत नाचत चालले आहेत। एक तो दहीहंडीचा तो क्रेज वेगळा होता, आता तसं नाही। आता काय चाललंय, 150 पोरं येतात आणि त्या रिंगणामध्ये गोल मारतायत, 4 रेफरी उभे राहिलेत, ती लोक सांगणार तसे आपलं जायचे धावायचे। त्या जुन्या हंडीला अशी कोणाची दमछाक नव्हती, हे चल हेच कर रे, तेव्हा प्रशिक्षक आपला शिटी मारले की चालले वर। असं तो हा जो आपला जो जुना खेळ आहे ह्याला साहसी खेळ म्हणून आता दिलेला आहे, सध्या मान्यता दिली। हा जो आपला जुना खेळ हा असाच राहावा अशी आमची इच्छा आहे। यंदाचा तुमचा काय संकल्प आहे? बघा, यंदाचं सल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही जी माझी मुलं आहेत ह्याली 2च्या बेसवर 6 थर लावले, आमच्याकडे ऑन रेकॉर्ड आहे ना ते। नंतर 3च्या बेसवर 7 थर लावले आणि पुण्यामध्ये हे सगळे मानकरी आहेत 5 वर्षाचे गणेश काकड्यांचे। ह्या वर्षी आम्ही 4च्या बेसला 8 थर लावणार आहे। 4च्या बेसला 9चा आमचा प्रयत्न असेल 4च्या बेसला ही माझी मुलं 8 थर लावणार। मी हे बेस घडी का म्हणतोय, तुम्ही आज खूप ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू घेतला असेल, खालचा गाभारा जो असतो यांचा कोणाचा 8चा असतो, कोणाचा 15चा असतो, कोणाचा 22चा असतो, त्यांची जशी कॅपॅसिटी तसं। मी मगाशी काय म्हणालो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही कणभर असू मनभर लोकांना पुरून उरणार म्हणून तो विषय चालला। आणि बघा कसं आहे, दहीहंडीमध्ये स्पर्धा आहेत, आम्ही कोणाची स्पर्धा करायला जात नाही, आमची स्पर्धा आमच्याशी। गेल्या वर्षी आम्ही 7 थर लावले 3वर, या वर्षी आम्ही 4वर 8 थर लावतो। ही स्पर्धा आम्हीच करतो। तर हे होते आपल्याबरोबर प्रशिक्षक राजेश कदमजी। खूप सुंदर अशी त्यांनी माहिती दिली आपल्या पथकाबद्दल। तर आत्ता आपण त्या पथकातले गोविंदा आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया पथकाच्या संदर्भात काय माहिती घेऊया। काय नाव आपलं? माझं नाव शुभम शिवगण। शुभम, किती वर्षापासून आहेस पथकात? 10 वर्ष। 10 वर्ष झाली। कसं काय तुझा एक्सपिरियन्स? माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे। म्हणजे पथकाची सुरुवात झाली तेव्हापासून मी पथकामध्ये आहे आणि मला खूप चांगलं वाटतं ज्यावेळेला आपला सण येतो आणि सगळे अगदी जोशाने तयारीला सुरुवात करतात आणि प्रत्येकाला आपापलं ध्येय गाठायचं असतं, सो त्या ध्येयाच्या मागे सगळेजण लागलेले असतात। तर आपल्याबरोबर आता वाकोला नागरिक
प्रतिष्ठान गोविंदा पथकाचे आयोजक आहेत राकेश कदम. राकेश कदमजी, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या वृत्तवाहिनीवर. कसं काय यंदाचं नियोजन चाललेलं आहे दहीहंडी पथकाचं? यंदाचं आमचं दरवर्षी जसं असतो त्यावेळेस चाललं, पण ह्यावेळी थोडंसं आम्ही वेगळं करण्याच्या प्रयत्नात आहोत. दरवेळी आम्ही सात तर कंपल्सरी लावतो आणि नवीन पथक आहे, 10 वर्ष झाली आणि जो पोरांमध्ये जोश आहे तो 8चा आहे आणि यंदा ही पोरं 8 लावतील असं मला तर कन्फर्म वाटतंच आणि हे 8 लावतील. 8 लावणार हो 100%.